वेलकम बॅक टू रस्ता आणि रसा. विदर्भ दौऱ्याच्या नागपूरच्या दुसऱ्या भागात तुमचे खूप सहर्ष स्वागत आहे. नागपूरच्या पहिल्या भागात ऑब्व्हियसली आपण नागपूरचे काही आयकॉनिक लोकेशन्स बघितले आणि एकदम फेमस तरी पोह्याची रेसिपी बघितली. सिमिलरली आज आपण नागपूरच्या एका दुसऱ्या भागात जाणार आहोत, नागपुरात जवळ असलेल्या, आणि अगेन एक नागपूरची एक सेकंड आयकॉनिक डिश जी अगेन नागपूरच्या एका कल्चरची पार्ट आहे, अशी आपण बघणार आहोत. तर चला मग माझ्यासोबत. आता आपण आलो आहोत रामटेक किल्ल्यावर. रामटेक किल्ल्यावर एक मंदिर सुद्धा आहे. इथे जवळ अगस्त्य ऋषीचा एक आश्रम आहे. अगस्त्य ऋषीच्या आश्रमाच्या जवळ थोडा विसावा घेतला होता असं एक स्टोरी आहे. हे मंदिर आहे रामटेकचं मुख्य मंदिर, आणि हा असा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. असं मी सांगितलं का मराठ्यांचे रघुजी भोसले त्यांनी हा किल्ला बांधला होता, आणि मग नंतर तिथं मंदिर देखील बांधलं गेलं. तर रामाने वनवासात इथे थोडा विसावा घेतला होता म्हणून या नावाचं या जागेचं नाव रामटेक आहे. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामुळे याला आध्यात्मिक महत्त्व आहे. Hello and welcome back. Day 2 of our नागपूर टूर. आज अगेन आपण नागपूरची एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी कल्चरली खूप सिग्निफिकंट आहे नागपूरमध्ये आणि नागपूरच्या लोकांसाठी. आणि त्या डिशनी
एक सॉर्ट ऑफ खूप प्रसिद्धी मिळवली आहे त्याच्या स्पायसीनेसमुळे, त्या तिखटपणामुळे, तेलामुळे, इतर अशा गोष्टींमुळे. तर येस, आज आपण बनवणार आहोत सावजी मटन. तर सावजी ऐकल्यावरच ऑब्विसली तिखट, तेलकट, एक्स्ट्रीम लेवल्स ऑफ स्पाइस असा तुम्हाला आठवत असेल. बट येस, इट इज लाईक दॅट ओनली. नागपूरमध्ये एवढी हीट असते का त्या हीटला मारण्यासाठी तिखट खावं लागतं, म्हणजे मग घाम येतो आणि मग शरीरातून हीट बाहेर पडतं, शरीर कूल डाऊन होतं. हे बेसिक मेकॅनिझम आहे. जिथं जास्त हीट असते तिथे लोक जास्त तिखट पदार्थ खातात. सेम गोज इन सम प्लेसेस ऑफ राजस्थान एज वेल. सावजी एक विवर्सची कम्युनिटी आहे विणकाम करणारी. तर टाटांनी जेव्हा नागपूरमध्ये पहिली मिल ओपन केली, एम्प्रेस मिल्स म्हणतात त्याला, विविंग कंपनी नावाची एक मिल होती. तर मध्य प्रदेशमधून एक विवर्सची कम्युनिटी आली आणि ह्या मिलमध्ये कामं करायला लागले ते लोक. आणि मग त्यांच्या घरातच जे बनायचं तेच ते लोक हळूहळू सर्व करायला लागले. हॉटेल्स काढले, रेस्टॉरंट्स काढले. तर जे घरचेच जे गरम मसाले वापरायचे तेच ते वापरायला लागले आणि त्याच्यावरून ते सावजी फेमस झालं. तर सावजी आपण एक्झॅक्टली क्युझिन नाही म्हणू, तर सावजी एक कम्युनिटी आहे आणि त्या कम्युनिटीचं ते क्युझिन डेव्हलप झालं आहे, जे आता सावजी क्युझिन म्हणून ओळखलं जातं. तर येस, आपण सुरुवात करूया. स्टार्टिंग विथ फर्स्ट, आपण मटन, 1/2 kg मटन घेतलं आहे. सगळ्यात आधी मटन शिजवून घेऊया आणि मग मटणानंतर आपण गरम मसाले वेगळे तयार करून घेऊया आणि मग नंतर दोघांचं मिक्सचर करून आपण आपली डिश कंप्लीट करूया. तर सगळ्यात पहिले आपण मटन शिजवण्याची तयारी करूया. स्टार्टिंग विथ अ रेसिपी. आपण 1/2 kg मटन असं चांगलं धुवून घेतलेलं आहे. कुकर आपण हीट करायला ठेवला आहे. तेल टाकून घेऊया कुकरमध्ये. आपण सगळ्यात आधी मटन शिजून घेऊया. कुकरमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर 2-3 गरम मसाले जातील याच्यात. तर थोडीशी दालचिनी, 2 तेजपत्ता, 3 हिरव्या मिरच्या मी अशा मधूनच अशा स्लाइस करून घेतल्या आहेत, ते टाकून देऊया आपण. एक बारीक चिरलेला कांदा, हे सगळं आपण तेलात परतून घेऊया. 2 मिनिटं कांदा परतून झाला तर हळद, 1 चमचा भरून मीठ नंतर आपण परत पण वापरूया भाजीसाठी. हळद आणि मीठ टाकून आपले 2 मिनिटं आपण परतून घेतलेत कांदे. जास्त काळे किंवा लाल नाही करायचे, थोडेसे नरम होऊ द्यायचे. आता याच्यात आपण मटण टाकून देऊया. आणि 5 मिनिटं हाय फ्लेमवरच याला परतून घेऊया चांगलं. 5-7 मिनिटं आपण मटण परतून घेतलंय चांगलं हाय फ्लेमवरच. आता मटण बुडेल फक्त एवढंच पाणी टाकून आपण कुकर बंद करूया आणि त्याच्या शिट्ट्या काढून घेऊया. मटण पूर्ण शिजून घ्यायचं आपल्याला. आपण मटणात पाणी टाकलं तर पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण कुकर बंद करून देऊया आणि 5-6 शिट्ट्या काढून घेऊया मटण पूर्ण शिजेपर्यंत. तर कुकरमध्ये मटण शिजतंय तोपर्यंत गरम मसाले काय काय लागतील हे आपण बघून घेऊया. रेग्युलर गरम मसाल्यांसोबत 2-3 गोष्टी वेगळ्या लागतात इथे, ते किक येण्यासाठी, ते वेगळी चव येण्यासाठी. तर आपण ते हळूहळू एक एक करून बघून घेऊया आणि ते सगळे मसाले एक एक करून आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर मसाले बघून घेऊया. आपल्याला 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या लागतील. 2 इंचची याची दालचिनीची काडी लागेल. 4-5 मोठी इलायची सोबत 4-5 छोट्या इलायची, आपल्या हिरवी इलायची लागेल. शहाजिरे लागतील, थोडीशी मिरी, लवंग, दगडफूल, चक्रफूल, अद्रक लागेल, तमालपत्र किंवा तेजपांज्याला म्हणतात. खसखस लागते याच्यात. हे एक नॉन आपण म्हणू
मिसेबल इन्ग्रेडियंट आहे ह्याच्यामध्ये, हे आपल्याला सावजीमध्ये टाकावंच लागतं. आणि काही वेगळे मसाले लागतात, तर याच्यामध्ये हे आपण चण्याची डाळीला आपण डाळ्या म्हणतो तो प्रकार आहे, तर या डाळ्या लागतील आपल्याला. सोबत थोडेसे तांदूळ पण आपण रोस्ट करून घेणार आहोत. मिरची, लाल मिरची आहे सुकलेली, आणि खोबरा किसलेलं खोबरं आहे. तर खोबरं आणि आपण सोबत कांद्याचा आपण जे खोबरं आणि कांदा आपण तव्यावर रोस्ट करून घेऊ काळा होईपर्यंत, ते पण काढून घेऊ. आणि बाकी सगळे मसाले रोस्ट करून मग ते एकत्र आपण त्याचा एक मसाला किंवा मिक्सचर बनवून घेऊ, ज्याची आपण तेलामध्ये फ्राय करून नंतर भाजी बनवणार आहोत. तर चला मग सुरू करूया आपण. सावजी मटन म्हणजे रिअल मध्ये ते बनवायचं. हो हो हो, मटन शिजले, ते गरम मसाले. पहिले आपण ह्या डाळ्या भाजून घेऊया. हे डाळ्या तशा थोड्याशा आपण म्हणू ओलसर असतात, त्यांना रोस्ट केल्यानंतर चांगल्या ग्राइंड होतात आणि मग चांगला फ्लेवर पण येतो त्याचा. आपण तांदूळ भाजून घेऊया नेक्स्ट. शेवटी आपण कांदा पण असा तव्यावर चांगला रोस्ट करून घेऊया. चांगला ब्राउनिश ब्लॅकिश करून घ्यायचा आपला कांदा. आपले मसाले आपण वेगळे वेगळे ड्राय ग्राइंड करून घेतले आहेत. कांदा आणि खोबरं आपण वेट पेस्ट करून घेतला आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. कढईमध्ये भरपूर तेल घेऊया. तेल गरम झालं, आपण आपले वेट पेस्ट आधी टाकून देऊया. आणि सगळे मसाले एक एक करून आपण चांगले परतून घेऊया तेलात. आपले ड्राय ग्राइंड केलेले मसाले, सगळे गरम मसाले, तांदूळ, डाळ्या, लाल मिरची आपण भाजून घेतली होती, अद्रक लसूण, कांदा खोबरे, हे सगळं आपण चांगलं तेलात परतून घेऊया. आपण जो मसाला परततोय त्याला आता तेल सुटायला लागलंय. त्याच्यात आपण टाकूया लाल तिखट, सावजी हे तिखटच असते, तर त्याच्यात मसाला टाकण्यात काय हाय काय करू नका. हे पण आपण चांगल्या याच्यात परतून घेऊया. मसाला चांगला तेलात परततोय. आपण मटण शिजवलं होतं, तो कुकर उघडून घेऊया. आपलं मटण असं छान शिजलंय, हे बघा हाताने तुटतंय. तर आपण मटण आणि स्टॉक आपल्या मसाल्यांमध्ये टाकून देऊया. आपण आपला मटणाचा स्टॉक आणि सगळे मसाले असे एकत्र करून दिले आहे. छान असा डार्क रेड ब्राउनिश कलर येतोय. आपण याला एक चांगला बॉईल होऊ देऊया, एकत्र करूया. जस्ट एक अजून एक पॉईंट, सावजी का असा पातळ रसा वगैरे नसतो ना, अशी थिक ग्रेव्ही असं नसते, तर एक मीडियम कन्सिस्टन्सी असते. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. बट अदरवाईज आपण जे प्रमाण वापरलं ते दॅट शुड सफाईस. तर आपल्या रस्याला छान तरी आलेली आहे. जे मसाले आणि मटणाचं स्टॉक, मटण हे चांगलं एकत्र मिक्स झालं आहे. मटण ऑलरेडी शिजलेलं आहे, मसाले रोस्टेड आहेत. तर आपण याला जास्त नाही शिजूया, आपण 2 मिनटं झाकून ठेवूया, सगळे एकत्र येऊ द्या आणि मग आपण याला सर्व करूया.
आपण मटण शिजवताना मीठ टाकलं होतं. आता मसाल्यांसोबत थोडं मीठ आपण भाजी टेस्ट करून मीठ ॲडजस्ट करूया. चवीनुसार आपण थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲडजस्ट केलेलं आहे. गिव्ह इट अ गुड मिक्स. 1 मिनटं परत झाकून देऊया अँड आवर डिश शुड बी रेडी. तर आपली भाजी 5-10 मिनटापासून उकळते आहे. लुक्स यम. एकदम हे बघा छान अशी तरी आलेली आहे सगळ्या मसाल्यांची, मिरचीची. आणि ही अशी कन्सिस्टन्सी असते, जास्त थिक किंवा जास्त पातळ रसा नसतो. ही अशी कन्सिस्टन्सी असते भाजीची. चांगला डार्क रेड ब्राउनिश कलर आलेला आहे. छान एक असं लस्टर आहे एक भाजीला, चमक आहे एक भाजीला. आता आपण याच्यावर कोथिंबीर बुरबुऱ्या अँड वी विल सर्व. मी गॅस बंद करतोय. आपण प्लेटिंग करूया. तर आपण सर्व करूया. आपण मिक्स मटण आणलं होतं, म्हणजे बोन प्लस बोनलेस, कलिजी हे असं सगळं घेतलं होतं. थोडी तरी घेऊन टाकूया वरून. थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी परत. आणि आपला नागपूर स्पेशल सावजी मटण रेडी आहे. चला टेस्ट करूया. तर चपातीसोबत आपण खाऊया. थोडं मटणाचं पीस, रस्सा असं सगळं एकत्र करून खाऊया. जे म्हणतात ना विषय संपला, तो विषय संपला. पण सावजी मटण फायनली बनवलंय आणि एकदम खूपच ऑसम झालेलं आहे. पहिला जे सुरुवातीला आहे तो ऑब्विसली गरम मसाले, लाल तिखट आणि ओव्हरऑल ते कांदा लसूण सगळं मिक्स होऊन येते. वेगळाच फ्लेवर येतोय. तिखट आहे जिभेला पण आणि घशात पण, दोन्ही ठिकाणी तिखट लागतंय. पण त्या डिशची स्पेशालिटीज आहे. पण ऑसम. आणि मी खूप चांगलं केलं का हे चिकन सोबत नाही बनवलं, मटणासोबत बनवलं तर वेगळीच अजून एक चव लागते. तर ऑसम, खूप मस्त मजा आलेली आहे. चांगलं सेटिंग आहे. आज आपण नागपूरच्या जवळच एका ठिकाणी थांबलो होतो आणि इथल्या गाववाल्यांनी सांगितलं मला का एक सावजी कम्युनिटी किंवा कोष्टी कम्युनिटी जी आहे व्ह्युअर्सची, ती इथे पण एक खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण ही डिश बनवून त्यांना एक जसं काय एक डेडिकेशनच आहे. जस्ट ऑसम डिश फ्रॉम ऑसम पीपल. चलो, तुम्हाला रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. टिल नेक्स्ट टाइम, बाय बाय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. This is supposed to be a symbol of Indo-Japanese friendship and Indo-Japanese ties rather. Let